माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून 11 मार्च बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता जय भवानी प्रशाला या ठिकाणी आपण हिंदू राष्ट्र जागृती सभा घेत आहोत। आणि ही सभा घेण्याचं कारण म्हणजे संस्कृती, परंपरा, स्वाभिमान जपण्यासाठी याची आवश्यकता आहे। या सभेच्या माध्यमातून आपण त्याचा प्रसार करणार आहे। या सभेचे वक्ते आहेत लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत। सद्गुरू स्वातीताई खाडे या सनातन संस्थेच्या सद्गुरू आहेत आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत। असे वक्ते आहेत। या सभेसाठी सुमारे 2 महिन्यापासून आपण प्रसार सुरू केला। 74 गावांच्या पर्यंत आपण पोहोचलो, तळागाळातून वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलो। त्याचबरोबर शहरातील सगळ्या भागांमध्ये आपण जो प्रसार केला, याच्यामध्ये बैठका, कोपरा बैठका, 8 व्याख्याने, 2 प्रसार फेरी काढल्या अत्यंत सुंदर। आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन 16,000च्या पुढे सगळ्यांनी संपर्क केला घरोघरी जाऊन। याच्यामध्ये महिलांचा भाग लक्षणीय होता। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी प्रसारामध्ये सहभाग घेतला। याचबरोबर लहान मुलांनी देखील 10 ते 12 वर्षाच्या लहान मुलांनी देखील प्रसारामध्ये सहभाग घेतला। 11 तारखेला जो धर्मसभा होणार आहे, त्या धर्मसभेसाठी संपूर्ण सोलापूर शहरामध्ये गेल्या दीड महिन्यामध्ये खूप चांगला प्रयत्न झालेला आहे। सगळ्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं झालेलं आहे। आता येऊन शेवटी आता राहिलेलं आहे 11 तारखेला आपण या धर्मसभेला तर उपस्थित राहावंच, परंतु आपल्यासोबत आपल्या सर्व इतर बांधवांना, भगिनींना देखील या सभेमध्ये सहभागी करावं। म्हणजे आपल्या या धर्माचं जे कार्य आहे, ज्या पद्धतीने हे धर्मकार्य चालतंय, हे धर्मकार्य आपल्या सगळ्यांना माहिती व्हावं। आणि या धर्मकार्यामध्ये जे आपले हिंदूनिष्ठ लोक काम करत आहेत, ज्या पद्धतीनं काम करत आहेत, ज्या पद्धतीने लढत आहेत, हे सगळ्यांना आपल्याला माहिती व्हावं, यासाठी या धर्मसभेचं या ठिकाणी आयोजन आहे। त्या सभेसाठी आपण सर्व सोलापूरवासी व परिसरातील लोकांना, नागरिकांना मी मनापासून आपली प्रार्थना करतो आपल्याला की आपण येणाऱ्या 11 तारखेला जास्तीत जास्त लोकसंख्या घेऊन या सभेला उपस्थित राहावं। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।